जी परंपरा जोपासतोय 5000 पासून सुरुवात केली होती. आज तब्बल ओपन लॉर्ड साठी 1 लाख रुपयाचं पारितोषिक आहे आणि अर्थातच सिद्धार्थ 11 जॉर्ज संघाने ते पारितोषिक पटकावलंय. सध्या इंटर लॉर्ड मधून अर्थातच कोणती टीम जिंकेल, एका बाजूला प्रशांत 11 आहे तर दुसऱ्या बाजूला अष्टविनायक आहे. येणारे 8 ओव्हर मात्र सांगणार आहे 14व्या पर्वाचं चॅम्पियन कोण ठरेल. बॉलिंग ट्रॅक वरती अर्जुनला इंट्रोड्यूस केलं गेलंय. राजेश आणि बाबू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटरच्या रूपामध्ये प्रारंभिक जोडी पाहायला मिळते. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष यासाठी केला होता टाच. ग्रँड फिनाले साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिल्याच बॉल वरती ऑलमोस्ट बीट केलं होतं परंतु बॅटर सोबत विकेट कीपर सुद्धा बीट झालाय. धुंडो रे साजना. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलने अर्थात सुरुवात झाली असती. विकेट कीपर शेखर थोडंसं प्रेशर ऍब्झॉर्ब करावं लागणार आहे. ही पण सुद्धा धाव लेग बायच्या रूपामध्ये आहे. मेगा फिनालचा सामना आहे. 2 बॉलचा खेळ झालाय. 4 ओव्हरची मॅच आहे. एका बाजूला प्रशांत 11 इथे मात्र आपण पाहिलं आउटसाइड अर्थातच सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. पाटेकर सरांच्या माध्यमातून अर्थातच सिक्सर साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील. कॅप्टन कूल म्हणून अशी देखील त्यांची ख्याती आहे. असे माननीय श्रीयुत अमोल म्हात्रे साहेब, तुम्ही जो अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने तुमचे हार्दिक 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 आभार. अमोलदादा म्हात्रे सरांचा आदर सत्कार आपण पाहतोय. लेजेंड ऑफ गेम आणि अनेक खेळाडूंना अमोलदादाने स्वतःच्या वाणीने सुद्धा अर्थातच इन्स्पायर केलं. एक अप्रतिम व्यक्तिमत्व. जेवढा चांगला खेळाडू आहे तेवढंच चांगलं व्यक्तिमत्व. यावेळेस पॅडल स्वीप त्यांच्या अर्थातच सत्काराच्या साठी अजून एक सहकारी येतोय. पॅडल स्वीप क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करून चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4 4 4 आणि 4. क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. इथे मात्र बॅटरला थोडंसं रीड केलंय. पुन्हा एकदा रिस्टार्ट करावं लागेल. इथे फटका चांगलाय. इथे फटका चांगलाय. धावांचा विचार केला. 11 धावा धावफलकावरती आहेत. सर रजा घेत आहेत. अमूल्य वेळ तुम्ही दिलाय. धावांचा विचार केला. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 एका षटकाच्या समाप्तीनंतर.
धीम्या गतीचा बॉल, त्याला ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक, फेकी सुद्धा झाली आहे, परंतु एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. धावांचा विचार केला धावफलक 12 वरती आहे. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. ड्राईव्ह केलंय, फेकी झाली आहे, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. एक धाव रोखू शकत नाहीये. एका धावेच्या मदतीने धावफलक 13 स्कोर कार्ड वरती आहे. बॉल डाल रहे ना. फडका चांगला आहे, इन टू द गॅप, इन टू द कर्टन. चेंडू कार्पेटला रोल करत निघून जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. चला आता पुरस्कार देखील मी घोषित करतो. जर या पुढच्या चेंडूवर सलग म्हणजे सलग जे 2 चौकार असतील त्या 2 चौकारांना माननीय श्रीयुत उदेशजी पाटेकर साहेब यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. जर तुम्ही या दुसऱ्या चेंडूवर देखील चौकार मारलात तर म्हणजे सलग 2 चौकार आणि किंवा 1 षटकारावर रोख रक्कम 1000 रुपयाचे एक पारितोषिक. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगडाचा वापर, स्क्वेअर वरती अर्जुन आहे, चुकी करणार नाहीये. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज वरती किंवा 1 षटकारावरती सन्माननीय आदरणीय उदयजी पाटेकर सरांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बक्षिसं लगावली जातात कारण ही मंडळी क्रिकेटवरती प्रेम करणारी आहे. चेंडूचा विचार केला अजूनपर्यंत 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 टू गो. धावफलकावरती धावा आहेत 18. दुसरं षटक मार्गस्थ प्रगतीपथावरती इन प्रोग्रेस आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट, क्षेत्ररक्षक आहे, रनआउटची संधी, फेकी, कलेक्शन मध्ये चुकी होत्या. विजय करतोय चुकी. फेकी तर अॅक्युरेट झाली होती, संधी निर्माण झाली होती, परंतु विजय पेशन्स नर्व्हजला कंट्रोल करणं गरजेचं होतं. मॅजिक बॉल 19 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय दुसऱ्या षटकातील. मॅजिक बॉल आहे. मॅजिक बॉलवरती फलंदाज मॅजिक दाखवेल का? स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय सुशांत 4 बॉल फेस केले, 7 धावा बनवल्यात. दुसऱ्या बाजूला राजेश 6 बॉल फेस केल्यात, 12 धावा त्याने सुद्धा बनवल्यात. मॅजिक बॉलवरती कोणत्या संघासाठी मॅजिक असेल हे सुद्धा बघण्यासारखं. या चेंडूवर जर गडी बाद करण्यात यश जर मिळवलं तर किरण कुंभार यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. मॅजिक बॉल आहे, एक बक्षीस येतं. मॅजिक बॉलवरती विकेटसाठी सुद्धा 500, चौकार मारला तरी सुद्धा 500 शाखा प्रमुख शेखरजी शेरे सरांच्या माध्यमातून बक्षिसांचा भडीमार आपण पाहतोय. एटीएम मात्र आज ओपन केलं जाते मान्यवरांच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅजिक बॉल, डबल ट्रबल, फक्त आणि फक्त 1 धाव कंप्लीट होणार आहे. ना चौकार ना विकेट, फक्त आणि सिंगल म्हणजे 2 धावा होतील. धावफलक 21 या स्कोर कार्ड वरती आहे. पहिल्या इनिंगचा खेळ 12 बॉल अजूनही बाकी आहेत. मेगा फिनालेचा सामना पाहतायत. प्रशांत चषक 2025चा शेवटचा अंतिम महामुकाबला इंटरलॉर्ड मधला. समतानगर फेडरेशन अध्यक्ष माननीय श्रीयुत बळीराम भोसले साहेब यांचे देखील येथे आगमन झालेले आहे व्यासपीठावर. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने त्यांचे हार्दिक 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 स्वागत. या स्पर्धेकरता या अंतिम दिवशी तुम्ही जो आपला अमूल्य वेळ दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने तुमचे हार्दिक आभार देखील आम्ही प्रकट करतो. 21 चला प्रतीक कदम यांना देखील संधी आहे. ब्रुम ब्रुम या संस्थेकडून जर तुम्ही या षटकामध्ये चालू षटकामध्ये कोणत्याही क्षणी तुम्ही गडी बाद करण्यात यश मिळवलं तर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक ब्रुम ब्रुम या संस्थेकडून जाहीर केलेलं आहे. जर तुम्ही उर्वरित 5 चेंडूंमध्ये जर 5 गडी बाद केले तर नक्कीच मोजावे लागतील. ब्रुम ब्रुम या संस्थेला 2500 रुपये. पाहूया पारितोषिक जागेचे मानकरी ठरतात का प्रतीक कदम.
धावांचा विचार केला 23 धावा धावफलकावरती आहेत. इथे चांगला झेल तुषारच्या माध्यमातून एक्सलेंट कॅच मॅग्निफिसंट विकेटचा पतन होतोय. धक्का क्रमांक 2 लागतोय. कॅच तर घेतलेली आहे ती तुषार कदम यांनी, परंतु त्याचा फायदा झालेला आहे तो प्रतीक कदम यांना. ब्रुम ब्रुम या संस्थेकडून जे 500 रुपयाच्या मानकरी ठरलेले आहेत प्रतीक कदम. न्यू बॅटर न्यू मॅन केदारला इंट्रोड्यूस केलं गेले. केदार वरती जबाबदारी इथून धावा कराव्या लागणार आहेत. 2 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. तेवीस धावा धावफलकावरती आहे. 4 बॉल अजूनही तिसऱ्या षटकातील बाकी आहे. चला अंतिम पुरस्कारांचा महाफेरी. भडीमार म्हणजे अष्टविनायक या संघाला देखील संधी आलेली आहे. माननीय श्री सचिन केळकर साहेब यांच्याकडून प्रत्येक चौकारावर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. प्रत्येक चौकारावर ही फक्त संधी आहे अष्टविनायक या संघाकडे. माफ करा 1001 प्रत्येक चौकारावर 1001चं पारितोषिक जाहीर केलेलं आहे माननीय श्री सचिन केळकर साहेब यांनी. त्यानंतर सलग 2 चौकार आणि षटकारावर देखील माननीय श्री उदयजी पाटेकर यांनी देखील पुरस्कार जाहीर केलेला आहे. चांगलं कलेक्शन अर्जुनच्या माध्यमातून फेकीत सुद्धा झाली आहे. 24 धावा धावफलकावरती आहे. 3 बॉलचा खेळ तिसऱ्या षटकातील बाकी आहे. बक्षिसांचा भडीमार आपण पाहतोय. धावांचा विचार केला 25 धावा धावफलकावरती आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही इथून येणं बाकी आहे. इथे टप्पा पडल्यानंतर सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय. आय विल डेफिनेटली हिट गॉम. प्रतीक कदमवर पुरस्कारांचा वर्षाव. ब्रुम ब्रुम या संस्थेकडून त्यांना पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत ते प्रतीक कदम. 2 त्याने गडी बाद केले म्हणजे 1000 रुपयाचे मानकरी ठरलेले आहेत ते प्रतीक कदम. अजून पारितोषिकाचा भडीमार. जर या उरलेल्या चेंडूवर अजून एक गडी बाद जर करण्यामध्ये प्रतीक कदम यांनी यश मिळवलं तर आमच्या स्थानिक नगरसेविका माननीय सौ माधुरीताई योगेश भोईर यांच्याकडून 3000 रुपयांचं रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल. पण या ज्या पुढच्या चेंडूवर तुम्ही गडी बाद करण्यात यश मिळवलं तर याआधी तुम्हाला ब्रुम ब्रुम या संस्थेकडून पारितोषिकाचा भडीमार झालेलाच आहे. तुम्ही 2 गडी बाद करण्यात यश मिळवलं, परंतु आता या चेंडूवर सर्व अवलंबून असेल आता प्रतीक कदम यांच्या. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडाचा वापर तिथे झालाय. 1 धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. शेवटचा अंतिम षटक धावफलकावरती 26 धावा आहेत. 26 लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि सर्व गोलंदाजांना संधी आहे कंटिन्यूज म्हणजे सलग 2 गडी बाद करण्यात जर यश मिळवलं तर माननीय सौ माधुरीताई योगेश भोईर यांच्याकडून 3000 रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. पण सलग 2 चेंडूंमध्ये 2 गडी बाद करावे लागतील. त्याकरता आता रोशन पाटणकर यांना देखील ही संधी लागू झालेली आहे. सलग 2 चेंडूंमध्ये 2 गडी बाद करायचे तर माननीय सौ माधुरीताई योगेश भोईर यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपयाचे पारितोषिक.
सहाव्या मॅचच्या दिशेने शेवटचं अंतिम षटक आहे. स्वीप केलंय, एक धाव नक्कीच मिळेल आणि धावफलक 27 या स्कोर कार्डवरती आहे. शेवटचं अंतिम षटक मेगा फिनालेच्या पहिल्या इनिंगच्या प्रगतीपथावरती आपण पाहतोय. मागच्या 3 दिवसापासून डे नाईट पद्धतीमध्ये संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद आपण घेत आहेत. प्रेक्षक राजाने सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती आज सुद्धा नोंदवली आहे. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं भला मोठा अर्थातच प्रेक्षक राजाचा वर्ग इथे मात्र स्पर्धेच्या माध्यमातून जोडला गेलाय. 6व्या मॅचच्या दिशेने इथे फॉलो थ्रू मध्ये चांगला जेल, व्हॉट अ कॅच, एक्सलेंट. चला रोशन पाटणकर यांनी पहिला गडी बाद केलेला आहे. पण आता या पुढच्याच चेंडूवर, फक्त या पुढच्याच चेंडूवर तुम्ही जर गडी बाद करण्यात यश मिळवलं तर माननीय सौ माधुरीताई योगेश भोईर यांच्याकडून तुम्ही 3000 रुपयांचे मानकरी ठरणार आहात. याची नोंद घ्यावी रोशन पाटणकर यांनी. तसेच अष्टविनायक या संघाला देखील संधी आहे. प्रत्येक चौकारामागे 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं ते माननीय श्रीयुत सचिन केळकर साहेब यांनी. तसेच सलग 2 चौकार आणि 1 षटकावर पारितोषिक जाहीर केले ते माननीय श्रीयुत उदयजी पाटेकर साहेब यांनी. 1000 रुपयांचं पारितोषिक असेल ते पण. या बॉलवरती चौकार आला तर शेखरजी शेरेसरांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रयत्न झाले, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय तिथे. क्षेत्ररक्षण थ्रू द कव्हर चांगलं झालंय. एन मोक्याच्या क्षणी बॅकअप आलाय विजयचं. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. 28 धावा धावफलकावरती 28 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचे 3 बॉल या इनिंग मधले आपण पाहतोय. प्रशांत चषक 2025. शॉर्ट बॉल, पायावरती चेंडू आहे. नो बॉलचे संकेत येतात. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं. पंचांशी कोणी वाद घालू नये. येथे तिसरे पंच म्हणजे आपले यूट्यूबवर जे लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे त्याच्या माध्यमातून आम्ही नक्कीच आपला योग्य तो निर्णय कळवू. परंतु पंचांशी कोणी वाद घालू नये, अन्यथा त्या संघाला बाद करण्यात येईल. याची नोंद घ्यावी. पंच आपला योग्य तोच निर्णय कळवतील. पंचांशी कोणत्याही संघाने वाद घालू नये. चालू असलेला सामना प्रशांत इलेव्हन विरुद्ध अष्टविनायक. चला त्या दरम्यान परत एकदा मी पारितोषिक जाहीर करतो जे सर्वांनी दिलेले आहे. माननीय श्रीयुत उदयजी पाटेकर साहेब यांच्याकडून पुरस्कार जाहीर करण्यात आलेला तो सलग 2 चौकार आणि 1 षटकारावर रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर माननीय सौ माधुरीताई योगेश भोईर यांच्याकडून देखील जर सलग 2 गडी बाद केले तर त्याला रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. त्यापैकी प्रतीक कदम यांनी तो मान मिळवला, म्हणजे जो ब्रूम ब्रूम संस्थेने दिलेला तो. प्रत्येक गडी बाद मागे त्याला 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं, ज्याचे मानकरी ठरले ते प्रतीक कदम. आपल्या संघाकरता अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली त्यांनी या अंतिम सामन्यामध्ये. आता काहीसा निर्णय जो थर्ड अंपायर कडे जो पाठवलेला आहे त्याचा निर्णय अजूनही आलेला नाहीये. नॉट आउट जे संकेत येतात म्हणजे डॉट बॉल असणार आहे. काय बोला भाई, परत एकदा इकडे. सौरभ आहे का तू? सौरभ स्ट्राईक वरती आहे, म्हणजे 1 रन झाला असेल ना. 28. सौरभ साठी बक्षीस आहे. जर चौकार लगावला गेला तर शेखरजी शेरे सरांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या चौकारासाठी असणार आहे. शाखा प्रमुख आपण पाहतोय सौरभ साठी बक्षिसांचा भडीमार केला जातोय, कारण काळाची गरज सुद्धा मोठा फटका मारण्याची.
फटका चांगलाय इंटू द गॅप इंटू द कर्टन चेंडू अलॉंग द कार्पेट क्रॅकिंग चौकार 4. या चौकाराने तुम्ही मानकरी ठरल्या. ते रोख रक्कम 1000 रुपयाचे जे अष्टविनायक संघाला संधी होती ती माननीय श्रीयुत सचिन केळकर साहेब यांनी दिलेली ती चौकारावर 1000 रुपयाचे मानकरी ठरलेले आहेत. माननीय सौ माधुरीताई योगेश भोईर यांनी देखील जो पुरस्कार जाहीर केला तो म्हणजे सलग 2 चेंडूंवर 2 गडी बाद करण्यामध्ये ती संधी आहे ती रोशन पाटणकर याला. चेक शेवटच्या बॉलवरती सुद्धा जर चौकार लगावला गेला शाखा प्रमुख शेखरजी शेरे सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक सबरबसाठी असणार आहे. आणि रोशनने जर विकेट घेतली तर अर्थातच 500 रुपयाचं पारितोषिक शाखा प्रमुख शेखरजी शेरे सरांच्या माध्यमातून आहे. प्रेशर 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 पाहायला मिळत आहेत. मेगा फिनाले शेवटचा बॉल फर्स्ट इनिंग मधला धाव फलकावरती 32 धावा आहेत. शेवटच्या बॉलवर रनआउटची संधी फॉलो थ्रू मध्ये पिक्चर फ्रेम मध्ये नाहीये बॅटर. रनआउटचा धक्का लागतोय धक्का तंत्र 33 चं टार्गेट. घेऊया शॉर्ट ब्रेक जाऊया मुख्य मंचावरती. यस ओव्हर टू यू जँगो सर. धन्यवाद यशवंत. चला पुन्हा एकदा अमोल म्हात्रे साहेब सचिन केळकर साहेब शाखा प्रमुख वॉर्ड क्रमांक 26 यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील. बामण्याला विनंती करतो माननीय श्रीयुत सचिन केळकर साहेब तुम्ही जो केला आपला जो अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिला त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने तुमचे हार्दिक 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 आभार. पुन्हा एकदा धन्यवाद माननीय श्रीयुत
सचिन केळकर साहेब. बक्षिसांचा भडीमार आपण पाहतोय 3 ओव्हरमध्ये जर अर्थात प्रशांत 11 टीमने मॅच संपवली तर शाखा प्रमुख शेखरजी शेरे सरांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयांचं ऍडिशनल पारितोषिक असणार आहे. बक्षिसांचा भडीमार प्रशांत 11 साठी सुद्धा होतोय. पहिल्याच बॉलवरती फ्लिक ऑफ द रिस्ट, एक धाव नक्कीच कंप्लीट होणार आहे. मेगा विनरचा सामना तुम्ही पाहताय. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आता शेवटच्या टप्प्यामध्ये. शेवटची इनिंग प्रशांत चषक 2025 ही 14व दमदार असरदार पर्व. मान्य रवींची सुद्धा मांदियाळी आपण मुख्य मंचावरती पाहतोय. प्रेक्षक राजा सुद्धा मोठ्या संख्येने उपलब्ध झालाय 6व्या मॅचच्या दिशेने. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. असंची स्ट्राईक एंडवरती या बॅकफुटवरती कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, बॅकअप आहे, परंतु चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4 4 4 आणि 4. आणि अर्थातच या रनचेसचा शंखनाद संचितने चौकाराने केला. 4 धावेने धावफलक 5 या स्कोर कार्डवरती. हे समीकरण येणाऱ्या 22 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे. मेगा फिनालेचा सामना आहे. प्रशांत 11 प्रशांत चषकावरती नाव कोरेल का, याच्यासाठी 22 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे. दुसऱ्या बाजूला अष्टविनायक 11 या संघाने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली आहे, परंतु आपण इतिहासामध्ये काय केलं याला फारसं महत्व नाहीये. ते इतिहासामध्ये जमा झालंय. आज नवीन डे मध्ये, नवीन मॅच मध्ये नवीन कामगिरी करायची आहे. स्टेप आउट केलं, संपर्क झाला नाहीये. लॉफ्ट थोडासा धीम्या गतीचा बॉल होता, त्याच्यामुळे थोडंसं एलिव्हेशन सुद्धा बॉलला मिळालंय. समीकरण थोडंसं बदलतंय. 21 बॉलमध्ये 28 ची गरज आहे. प्रशांत 11 विरुद्ध अष्टविनायक 11. कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स ओव्हर द रोप. अजून एक देखणा स्ट्रोक सिलेक्शन. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पार. चौकार 4. बॅक टू बॅक चौकार. 3 षटकांमध्ये जर सामना संपला तर अर्थातच शाखा प्रमुख शेखरजी शेरे सरांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रशांत 11 टीमला अर्थातच 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. 4 बॉलचा खेळ अर्थातच झालाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 टू गो. 4 बॉलमध्ये 9 धावा आल्यात. पॅडल स्वीप टॅप करण्याचा प्रयत्न. 1 धाव निश्चितच कंप्लीट होते. धावफलक डबल डिजिट मध्ये 10 या स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. 19 मध्ये 23 धाव्यांची गरज आहे. तुषार आणि संचित ही जोडी पाहायला मिळते. सध्याच्या घडीला थोडंसं अर्थातच संचित आक्रमक पाहायला मिळतोय. तुषार एकच बॉल फेस केला, 1 धावा नक्कीच त्याच्या फळीतून आल्यात. शेवटचा बॉल आहे. आक्रमकता दाखवेल की संयम बाळगेल हे सुद्धा बघण्यासारखं आहे, कारण धावा तर आल्यात. इथे मात्र आक्रमक रवैया अपनवला होता. 1 धाव निश्चितच मिळणार आहे. 1 धावेने धावफलक 11 स्कोर कार्ड वरती. समीकरण येणाऱ्या 18 बॉल मध्ये 22 धाव्यांची गरज आहे. आणि फलंदाजाला देखील संधी म्हणजे परत एकदा मराठी कलामंच यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक चौकारावर आणि षटकारावर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. म्हणजेच संख्या लगेच वाढली आहे. दोन्ही याच्यामध्ये जर तुम्ही चौकारावर षटकारावर केलात तर 500 ते 1000 वर जाईल पारितोषिकाची रक्कम. मराठी कलामंच यांनी देखील पुरस्कार जाहीर केलेला आहे या प्रशांत चषक 2025 मध्ये.
धावांचा विचार केला 11 धावा धावफलकावरती आहेत. 18 मध्ये 22ची गरज आहे. ऑफस्टिकच्या बाहेर पंच वळतायत, दंडित करतायत. एक्सरसाइज करण्यासाठी थोडंसं पंचांना मजबूर केलं जात आहे. 18 मध्ये 21 धावांची गरज आहे. अष्टविनायक 11 विरुद्ध प्रशांत 11. तुम्ही आत्ताच वाईट दिला, पण आत्ताच एक तुम्हाला पुरस्कार जाहीर केलेला आहे तो पप्या यांना. तो म्हणजे जर तुम्ही षटकामध्ये फक्त 6 धावेवर रोखलं तर तुम्हाला इच्छापूर्ती मागे गणेशोत्सव मंडळाकडून रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक जारी केलेलं आहे. कांदिवलीचा इच्छापूर्ती. इथे बॅक टू बॅक अजून एक वाईड म्हणजे वाईडची हॅट्रिक लगावली गेली आहे. बॅक टू बॅक 3 वाईड. समीकरण बदलतंय. 18 मध्ये 19ची गरज आहे. बॅक टू बॅक 3 वाईड. ऑलरेडी तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स कमी असताना अर्थातच तुम्ही खर्च जास्त करतायत. सध्याच्या घडीला तुम्हाला सेव्हिंगची गरज आहे. 21 सेंचुरीमध्ये सुद्धा अर्थातच बचत ही महत्वाची आहे. ती बचत इथे पाहायला मिळत नाही आहे. हलक्या हाताने फक्त प्लेस केलंय. पुश करो खुश रहो. एक धाव निश्चितच मिळेल. सेन्सिबल क्रिकेट संयम दाखवतोय तुषार. आणि एका धावेने तुम्ही 3 धावा तर दिलेल्या आहेत. आता उर्वरित फक्त काही चेंडूंमध्ये तुम्हाला फक्त 3 धावा देण्यापासून रोखायचे तर तुम्ही पारितोषिकाचे मानकरी ठराल 3000 रुपयांचे, जे कांदिवलीचा इच्छापूर्ती मागी गणेशोत्सव यांच्याकडून जाहीर केलेला आहे. 17 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. पॅडल स्वीप. कॅचचे प्रयत्न झाले तिथे. इथे मात्र आपण कॅच ड्रॉप केली आहे की प्रशांत चषकाच्या अर्थातच पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी ड्रॉप केली आहे ही येणारा वेळ सांगणार आहे. कारण समीकरण 16 मध्ये 17 धावांची गरज आहे. संचित 5 मध्ये 10 वरती खेळतोय. त्याचा कॅच स्क्वेअर ऑफ द विकेट ड्रॉप झालाय. 16 मध्ये 17 धावांची गरज. प्रशांत चषकाचा मेगा फिनालेचा इंटरचा सामना तुम्ही पाहताय. प्रेक्षकांची अलोड गर्दी. ऑफस्टिकच्या बाहेर अजून एक वाईड म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 धावा तर वाईडच्या रूपामध्ये आल्यात. एक्स्ट्रा 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 आणि एक्स्ट्रा. 16 बॉल 16 धावांची गरज आहे. फडका चांगला इन टू द गॅप. कार्पेटला रोल करत चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पार. येतो चौकार. धावफलकावरती धावा आहेत 21. 15 मध्ये 12ची गरज आहे. यशवंत आणि सलग जे एक्स्ट्रा 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 दिले त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा पारितोषिक त्यांना येणार होतं ते पण त्यांनी गमावलेलं आहे, जे कांदिवलीचा इच्छापूर्ती गणेशोत्सवाने दिलेलं. पॅडल स्वीपचे प्रयत्न होते. आउटसाइड ए सिंगल नक्कीच परिपूर्ण होईल. वनडीच्या रूपामध्ये धावफलक 22 या स्कोर कार्ड वरती आहे. 2 बॉलचा खेळ दुसऱ्या षटकातील बाकी आहे. 14 मध्ये 11ची गरज आहे. 3 ओव्हरमध्ये अर्थातच जर मॅच संपवली तर शेखरजी शेरे सरांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयांचे पारितोषिक सुद्धा आहे. आणि अजून मॅजिक बॉलचा खेळ सुद्धा बाकी आहे. म्हणजे 2 बॉल या षटकातील आहेत. तुषार अजूनपर्यंत शांत संयमी खेळी केली आहे. 5 बॉल फेस केले 8 धावा बनवल्यात. संचित दुसऱ्या बाजूला आक्रमक राहिला. 5 बॉल फेस केले 10 धावा बनवल्यात. यावेळी तुषारने सुद्धा आक्रमकता दाखवली आहे. 13 मध्ये 7 धावांची गरज आहे. धावफलकावरती 26 धावा आहेत. प्रशांत चषकामध्ये प्रशांत 11 कुठेतरी अग्रेसर दिसतोय. सलग 2 चौकारांवर माननीय उदयजी पाटेकर यांच्याकडून देखील पुरस्कार देणार आहेत. रोख रक्कम 1000 रुपयांचा. फडका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. चेंडूला अर्थातच मैदानाच्या आतमध्ये ढकललंय. 1 धाव 28 धावा धावफलकावरती आहेत. 12 मध्ये 5 धावांची गरज आहे. 12 चेंडू बाकी आहेत. 5 धावा करायच्या आहेत. प्रशांत चषकाचा मेगा 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 फिनाले आपण इंटरलॉटचा पाहतोय. वाइड +1 1 के साथ 1 फ्री. अतुल सरांना विनंती. अतुल सर प्लीज कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अतुल सर.
11 मध्ये 3ची गरज. ऑलरेडी व्हाईट बॉल आहे. प्रशांत 11 प्रशांत चषकाच्या विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. इथे दांडी 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 गुल. बॅक टू द पवेलियन. जावं लागणार आहे. तुषारने चांगली खेळी केली आहे. समीकरण 3 धावेंचं अजूनही बाकी आहे. 10 मध्ये 2ची गरज आहे. न्यू बॅटर संजय येतोय. दहा मध्ये 2ची गरज आहे. संजयला आपण बॅटिंग मार्क वरती पाहतोय. हलक्या हाताने दिशा दिली आहे. प्रशांत 11 चॅम्पियन ठरतोय. प्रशांत चषक 2025. लग जाए.